महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्क. सत्य बातमी, ठाम भूमिका. महाशिवरात्रीनिमित्त नवापूर शहरातील श्री नागेश्वर महादेव मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले होते. या उत्सवाला भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली. दिवसभर मंदिर परिसरात भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरण अनुभवायला मिळाले. उत्सवानिमित्त पहाटेपासून श्री शिवजी अभिषेक, धर्मध्वजरोपण, महाआरती, सत्यनारायण महापूजा व कथा तसेच भगवान शंकरांचा भव्य दिव्य श्रृंगार दर्शन आयोजित करण्यात आले होते. यावेळी भाविकांनी मोठ्या श्रद्धेने दर्शन घेतले. तसेच उपस्थित भाविकांना साबुदाण्याची खिचडी व महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. संध्याकाळी नियोजित कार्यक्रमानुसार भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. ही शोभायात्रा श्री सोन्या मारुती मंदिर येथून प्रारंभ होऊन लाईट बाजार, सराफ गल्ली, गुजर गल्ली, आंबेडकर मार्ग, नगरपालिका मार्गाने मार्गक्रमण करत श्री नागेश्वर महादेव मंदिरात सांगता करण्यात आली. या शोभायात्रेत देव मोगरा माता, भारत माता, श्रीकृष्ण, राम लक्ष्मण सीता तसेच बाल गोपाल यांच्या वेशभूषेत साकारलेले देखावे आकर्षणाचे केंद्र ठरले. विशेषतः भगवान शंकर व पार्वती मातांचा सादर करण्यात आलेला जिवंत देखावा भाविकांच्या मनाला भावला. तसेच आदिवासी बांधवांनी ढोलाच्या गजरात सादर केलेल्या पारंपरिक डांगी नृत्याने उपस्थितांची मने जिंकली. शोभायात्रेनंतर मंदिरात विधिवत पूजन व महाआरती करण्यात आली आणि भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. महाशिवरात्री उत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी मंदिर समितीचे हिमांशू पाटील, हरीश पाटील, राहुल ध्रुव पाटील, संजय पाटील, प्रभाकर चौधरी, संजय चौधरी, कृष्णा रेड्डी, मयूर पाटील, विनीत पाटील, पार्थ राणा, धर्मेश ऋषी, गौरव पाटील, वेदांत पाटील, जयेश पाटील तसेच पूजा लाड, पियू राणा, मीनल पाटील, पुष्पा तांबोळी, ज्योत्स्ना पाटील, सोनी पाटील, मेघा जाधव, अमिषा राणा, रीना पाटील आदींनी परिश्रम घेतले. महाशिवरात्रीनिमित्त आयोजित या उत्सवामुळे नवापूर शहरात भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्कसाठी अजय राजपूत, नवापूर.